सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला पंच, दुसऱ्याचे ढोंगण खाजविण्याची निवडणूक आयोगाला भलतीच हौस आहे. महाराष्ट्रात खोके गँगचा पाहुणचार जोडल्याने त्यांना प्रत्येक गोष्टीत लक्ष्मी दिसते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत सावळा गोंधळ करून निकाल सुप्रीम कोर्टात पोहोचत आहे. निवडणूक आयोग, सीबीआय, ईडी, टॅक्सवाले या स्वतंत्र यंत्रणा पण चंपाबाईच्या कोठीवरील चौकीदारासारख्या वागत आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला व्यक्त होणे गरजेचे होते. आयोगाने मतदान कार्डला आधार नोंदणी, रेशन कार्ड यामध्ये संभ्रम केला, हे अनाकलनीय होय. ठाकरेंनी आधीच निवडणूक आयोगाची चोच बजबजपुरीत बुडाल्याचे पुराव्यासह समोर आले. त्यासाठी लोकसभा, मुंबई उत्तर पश्चिमचा निकाल हे मजबूत उदाहरण आहे. असले प्रकार अनेक लोकसभा व विधानसभांमध्ये फिरविल्याचे समोर आले आहे. मतदानामध्ये गडबड, निकालात गडबड याची उत्तरे सुप्रीम कोर्टाला हवी आहेत. भ्रष्टाचाराचे लोणीच दातात अडकल्याने मोठी पंचायत झाली आहे. आता ही साधी व सरळ सोपी गोष्ट राहिलेली नाही. निवृत्तीनंतरचा मान मरातब पाहून असले निर्णय देशात झाल्याचे समोर आले आहे. त्यात अनेक निवृत्त सरन्यायाधीश सुद्धा सरकारी खुर्च्या उभवत असल्याचे समोर आले आहे. चंद्रचूड नामक महाशय तर भलतेच पंटर निघाले. त्यांच्या वडिलांचा स्वर्गीय बाळासाहेबांनी खास शब्दात गौरव केला होता. आता त्यांनी शिवसेनेला चूड लावताना आपला सरकारी बंगला तसाच कायम ठेवला. पण प्रसार माध्यमे काहीच लपवून देऊ देत नाहीत. निवडणूक आयोगाला पंच आणताना सुप्रीम कोर्टाने थेट शलक्या शब्दात फटकारले. नागरिकत्व बहाल करणारे तुम्ही कोण? आपल्या मर्यादा पाहून वागण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष चिन्ह दिली गेल्याचे संकेत मिळाले आहेत. TN शेषन यांनी साफसफाई केलेल्या आयोगात पुन्हा हागणदारी निर्माण झाली आहे. शिवसेनेचा निकाल लागेपर्यंत कोर्ट, आयोग, निवडणूक आयोग, सीबीआय, ईडी ला कुठे कुठे बांबू हाणतंय तेच आता पाहायचे आहे. या भ्रष्टाचारी यंत्रणांमुळे संविधान, घटना, सार्वभौमत्व यांचे 3-13 वाजल्याचे समोर आले आहे. मित्रहो, यांच्या भ्रष्टाचाराची कुर्ण तर 1000, 500, 300 कोटीपर्यंत गेलेली आहेत. त्याचा हिसाब कसा मागायचा? मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.